आणि त्याच महाराष्ट्रात जर धनगराला कोणी किंमत देत नाही तर त्याचा मैदानामध्ये सामना करायला आपल्यासारखे पठ्ठे उभे आहेत. आरक्षण आम्ही मिळवणारच आहोत, पण आरक्षणाच्या नावावरती जर कोण भांडवल करेल, आमचा कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात लढा नाही. या प्रथमता प्रत्येक जाती धर्माने लक्षात घ्यावा. आमचा जो लढा आहे तो फक्त प्रस्थापित आणि सत्ताधारीच्या विरोधात आहे. 2014ला मागील सरकारने धनगरांना शेजारी व्हायची कामं केली, म्हणून आपले नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब दोन चेहरे आपल्या समोर आले. आम्ही भावनिक झालो, त्यांनी आम्हाला आश्वासनं दिली. आज माझं ह्या धनगराच्या पट्ट्याचं त्यांना आव्हान आहे. आज काय रे तोंड लपून तुम्ही बसला. ह्या धनगरांच्या सक्त पोरांचा तुम्हाला सवाल आहे. ज्यावेळी तुम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्ही आरक्षण देणार होता, मग आज 150 कॅबिनेट झाल्या ते आरक्षण केलं होते. माझं तर पूर्ण म्हणणं आहे, नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांवरती फसवणुकीचे प्रत्येक तालुक्यात धनगराच्या पोरांनी गुन्हे दाखल करा. त्या गुन्ह्याचा तुमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणताही प्रस्थापित तुमच्याकडे मताचा जोगवा घेऊन जर आला तर त्याला तिथे पाडण्याची तुमच्या खांद्यावर धनगराच्या पोरांनी सुपारी घ्यायची आहे. सर्वसामान्यातली गोरगरिबाची पोरं सत्तेत बसवायची आहे. अरे आमच्या हक्कासाठी कोण मांडणार? आज आमचे 2 नाही तर 3 आमदार आणि 1 खासदार आणि आम्ही म्हणतो आमचा आमदार करतोय काय, आमचा खासदार करतोय काय, त्याला विचारतोय कोण? ज्यावेळी तुम्हाला आरक्षण मिळालं तर लोकसंख्येच्या हिशोबाने 2 कोटी या महाराष्ट्रात लोकसंख्या आहे. त्या 2 कोटीच्या हिशोबाने 40 ते 25 आमदार तुमची धनगराची पोरं सत्तेत जातील. हा तुम्हाला इतिहास घडवायचा आहे आणि ह्यासाठी तुम्हाला लढायचं आहे. मी तुम्हाला शब्द देतो, माझ्यासारखा सर्वसामान्य बांधव तुमच्या प्रत्येक लढ्यात सामील असेल. आज आमची पोरं लढतायत म्हणून त्याच्यावरती 353, 332 गुन्हे दाखल करतात. अरे मग तुम्ही एवढी फसवणूक केली तर तुमच्यावरती 420चा गुन्हा दाखल केला पाहिजे. आम्ही काय कांदा आणि चटणी बरोबरच भाकरी खातो, पेप्सी बरोबर चपाती खायचं काम करत नाही. धनगर हुशार झालेलं आहे. बिगडी प्रेम आम्हाला कोणाचं नको आहे. अरे हे धनगर समाजाच्या घडू शकते, जनकरी जर बनू शकते तर मागच्याकरी कधी बनू शकत नाही. आपला हक्क छिनून घेऊ शकते. ज्या 70 वर्ष आपल्याला अन्याय झाला तो ह्या पुढे अन्याय सहन करायचा नाही. हे मात्र लक्षात ठेवायचं. ते शपथ घ्यायची, ठराव घ्यायचा आणि इथून घराकडे जायचं.